विद्यापीठ आयोगाने ज्या पद्धतीनं मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कवच कुंडल देण्यासाठी नवीन प्रयोग केला, हा प्रयोग खऱ्या अर्थाने सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थी घडतात किंवा विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय त्या संदर्भातून दिलेली ही कवच कुंडल, परंतु ही कवच कुंडल खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये आज त्या कवच कुंडलांचा वापर या चांगल्याच पद्धतीने होईल का, हाच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ज्या पद्धतीनं विद्यापीठ आयोगाने म्हणजे युजीसीने हे 13 जानेवारी 2026 रोजी ज्या पद्धतीचे नवीन निकष आणि नवीन नियम लागू केलेत आणि या नवीन निकष आणि नवीन नियमानुसार ज्या पद्धतीने SC ST OBC दिव्यांग आणि महिला या कवच कुंडल यांच्यासाठी निर्माण केली आहेत, खऱ्या अर्थानं तेच कवच कुंडलांना घेऊन आता सध्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात सावा गोंधळ वाजलाय. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं खुल्या प्रवर्गासाठी ज्या पद्धतीच्या भूमिका सामाजिक पटलावर यायला हव्यात आणि खऱ्या अर्थानं ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज ज्या पद्धतीच्या भूमिका येत आहेत आणि ज्या भूमिकेमध्ये आजही जर देशभराच्या संदर्भातून बघितलं तरी अलीगड मुस्लिम विद्यापीठांसारखी विद्यापीठं आजही SC ST OBCचं आरक्षण द्यायला तयार नाही. तरी केंद्र शासनानं यांच्यावर कसल्याही पद्धतीची आतापर्यंत पावली उचललेली नाहीयेत. मात्र सध्या ज्या विद्यापीठांमध्ये जे काही विद्यार्थी शिकतायत त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने अशा प्रवर्गातील मुलांच्या वर अन्याय होऊ नये म्हणून हा उचललेलं पाऊल किंवा हे उचललेलं पाऊल सामाजिक पटलावर ज्या पद्धतीने आज विवेचनाची धार सुरू आहे ना, त्यामुळं खऱ्या अर्थानं संभ्रम निर्माण झालाय. खऱ्या अर्थानं पाहिलं तर विद्यार्थी जीवन जे निरागस आणि निष्पृह, या जीवनात कधीही जात पंथ भेद कधीच सापडत नाही. मैत्री करताना सुद्धा कुणाला कुणाची जात भेद पंथ बघायची सुद्धा गरज पडत नाही. निरागस विचार जुळले की मैत्री झाली, एकमेकाच्या मदतीला गेले की मैत्री झाली. आणि जेव्हा या अशा पद्धतीच्या निरागस वाढणाऱ्या मैत्रीमध्ये आज ज्या पद्धतीची कात्री युजीसीने आणली ना, ती कात्री खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं संभ्रम निर्माण करणार आहे. कारण ज्या पद्धतीने शिक्षणाचे वारे वाहू लागले आणि ज्या पद्धतीनं राजकारणाची परिणिती ही शिक्षण क्षेत्रावर जास्त पद्धतीनं आरूढ होताना पाहायला मिळते. आज विद्यापीठ फक्त शैक्षणिक केंद्र राहिलेले नाहीयेत, ते राजकारणाचे आखाडे झालेले आहेत. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे आखाड्यांचा द्वंद्व पाहायला मिळतोय ना, म्हणजेच ते आरक्षणाच्या आखाड्यांचा द्वंद्व म्हणतोय मी. अगोदरच यामुळं महाराष्ट्रात खूप काही वेगळं घडलंय. ग्रामीण भागात जाऊन बघितलं तर आज ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली, आज OBC ST इतर मागासवर्गीय एकमेकांच्या समोरासमोर यायला तयार नाहीत किंवा एकमेकांचं जे काही प्रश्न आहेत, एकमेकांची जी सुखदुःख आहेत, ज्या एकमेकाच्या बद्दलच आपुलकी, ती आपुलकी आता सामाजिक परिस्थितीमध्ये राहिली का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि या सगळ्या धर्तीवर अशा पद्धतीचे कायदे महाराष्ट्रात तरी कितपत फायदेशीर ठरतील किंवा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्यासाठी आणि शैक्षणिक जीवन जगताना या कायद्यांचा कचाटा कशा पद्धतीने अडथळा आणेल, आता हे युजीसीलाच माहिती आहे. खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीनं युजीसीनं म्हणजे केंद्रीय विद्यापीठ आयोगाने शैक्षणिक संवर्धनासाठी, शैक्षणिक वृद्धीसाठी, शैक्षणिक विकासासाठी ज्या पद्धतीचे पावलं उचलणं गरजेचं आहे, ते आज ते उचलताना खऱ्या अर्थानं विद्यार्थी हा केंद्रबिंदू असला पाहिजे. पण युजीसी करतं काय, 2012च्या नियमन व निकषानुसार याच पद्धतीच्या कमिट्या स्थापन करण्यात आल्या होत्या. पण त्या कमिट्यांमध्ये काही आचारसंहिता म्हणजे काही अंडरलाईन सुद्धा ओढण्यात आल्या होत्या. त्या अंडरलाईन सुद्धा या नवीन निकषामध्ये पुसून काढण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने एखाद्याने अन्याय झालेली जर एखादी कैफियत जर या कमिटी समोर मांडली, कॉलेज समोर मांडली, तर त्या कैफियतीमध्ये जर ती कैफियत खोटी निघाली तर त्या कैफियतचे परिणाम ही खोट्या कैफियत मांडणाऱ्यावर पडणार आहेत.
पण सध्याच्या नवीन नियम आणि निकषांना पाहिल्यानंतर हे लक्षात येतंय की आता या संदर्भातल्या कसल्याही पद्धतीची कैफियत जर खोटी निघाली तर त्याच्यावर कारवाईचा बडगा कसल्याही पद्धतीचा नाही. मग अशा पद्धतीचं जर त्यांना खुले शूट दिली गेली असेल, खुल्या पद्धतीचं मार्ग दिलेला असेल, तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये हा न्याय आहे का? न्याय कधी होतो की जेव्हा समांतर रेषेमध्ये समांतर पद्धतीने ठेवलेल्या विषय, खऱ्या अर्थानं एसटी, ओबीसी आणि एससी या विद्यार्थ्यांवर कधीही अन्याय होऊ नये. कारण शिक्षण हे सगळ्यांसाठी, शिक्षणाची दारं हे सगळ्यांना उघडी आहेत. आणि गेला तो काळ की ज्या काळामध्ये या पद्धतीच्या अपप्रचारामुळं, अशा पद्धतीच्या मानसिकतेमुळं अशा पद्धतीची वर्तन व्हायची. आज कधीही मैत्री करताना किंवा एकमेकाचे स्नेह जपताना कधीही जात, पंथ किंवा धर्म आडवा येत नाही. हे कटू सत्य असलं तरीही आजही या पुराणवादी आणि गुरफटलेल्या विचारांमध्ये अडकून ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांची कोंडी झालेली, आणि खऱ्या अर्थाने ही जी काही आलेली नवीन नियम आणि निकष हे विद्यार्थ्यांच्या खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना किंवा पीडितांना खऱ्या अर्थानं हे पूरक ठरतील का? कारण की ज्या पद्धतीने राजकीय आखाडे आणि राजकीय द्वेष निर्माण झालाय आणि प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीच्या स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, त्या स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये, त्या स्पर्धा प्राध्यापकांमध्ये, त्या स्पर्धा कौन्सिल मेंबर आणि सिनेट मेंबर्स मध्ये आहेत. या स्पर्धेच्या युगामध्ये खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची म्हणजे पारदर्शकता आणि ज्या पद्धतीचं मोकळं वातावरण राहिलं तर खऱ्या अर्थानं ही स्पर्धा संपुष्टात येईल. अभ्यासाची स्पर्धा गेली बाजूलाच, आता वर्चस्वाची स्पर्धा निर्माण झालेली, आणि या वर्चस्वाच्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका आज विद्यार्थी दशेमध्ये येताना आम्हाला पाहायला मिळतात. विद्यार्थी हा आता सद्गुणांपेक्षा या अशा राजकीय आखाड्यांकडे जास्त आकर्षित होताना मिळतोय. त्याचं कारण आहे की अशा पद्धतीचे कवच कुंडलं जेव्हा त्याच्या अवतीभोवती जर निर्माण होत असेल तर त्याला स्वतःच्या पद्धतीनं वागण्याची त्याला मुभा मिळते. असंच घडलं होतं ना ते जे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये, त्या विद्यापीठांमध्ये ज्या पद्धतीनं डंक्यावर वाजून ज्या पद्धतीची आंदोलनं करण्यात आली, ज्या पद्धतीनं आपली मनमानी करून प्राध्यापकांना कोंडीत धरण्यात आलं, त्यावेळेस तर हा ऍक्ट नव्हता. कदाचित हा ऍक्ट त्यावेळेस असला असता तर आज या ऍक्टमुळे कितीतरी प्राध्यापकांचं किंवा कितीतरी विद्यार्थ्यांचं जीवन हे शिक्षणापासून वंचित झालं असतं. हे वंचित करणारी ही जर कायदे व्यवस्था जर निर्माण करायची असेल तर काय कामाची अशी कायदे व्यवस्था? या कायदे व्यवस्थेला खऱ्या अर्थानं मूळ स्वरूपात, मूळ साच्याबंदमध्ये ज्या पद्धतीनं मोदींजीकडे पाहताना सर्वसामान्य लोकांना एक आधार मिळतो, सबका साथ सबका विकास आणि सबका विकास होत असताना अशा पद्धतीच्या भूमिका मांडून ज्या एससी, एसटी, ओबीसी लोकांच्या मतांची भूमिका मांडण्याची प्रयोग केलाय का, असंच आज सामाजिक वर्तुळात बोललं जात आहे. खऱ्या अर्थानं भाजपाला किंवा मोदीजींना असे प्रयोग करायची गरज नाहीये. आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं समान नागरी कायद्याची गरज आहे, कारण की समाज विखरूत चाललाय. आताच परवा पाहिलं 21 जानेवारीला ज्या पद्धतीनं बोराडेंनी जे आंदोलन उभं केलं होतं, फक्त तांत्रिक गोष्टीमुळे आज मुंबईचा श्वास थांबला. ज्या पद्धतीनं जरांगेंनी अगोदर ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या त्याचे धडे घेऊन सरकार हे कोर्टात जाऊन संतोष बोराडेंना संदीप बोराडेंना ज्या पद्धतीनं रोखण्यात आलं त्या पद्धतीच्या सचोट्या वापराव्या लागल्या. आणि या पद्धतीच्या आरक्षणाचे वारे आणि अशा पद्धतीच्या आरक्षणाची धग महाराष्ट्रात पेटत असताना जर अशा पद्धतीचे कायदे येऊन जर पुन्हा महाराष्ट्राच्या भूमिकेत नवीन आयाम जोडायची प्रयत्न करणार असतात तर खऱ्या अर्थानं सामाजिक जीवनामध्ये हे खूप चांगलं नाही. आज वास्तविक स्वरूपात विद्यार्थ्यांचा विकास झालाच पाहिजे. प्रत्येक वर्गाला विकास हवाय. प्रत्येकाची सुरक्षा ही करणं सरकारचं आद्य कर्तव्य, पण करताना त्याच्या मर्यादाही आणि त्याच्या परिस्थितीही ठरवल्या पाहिजे. अशा पद्धतीची जी भूमिका, जशा पद्धतीची मागच्या भूमिकेत मागच्या सरकारनं
वक्फ बोर्डाला अधिकार, असीमित अधिकार देऊन ठेवले होते. ना दाद ना फिर्याद, कैफियत ज्याची कैफियत त्यांनीच मांडावी, त्यांनी त्या ट्रिब्युनल मध्ये जाऊन आपला लढा लढावा. आता हे ट्रिब्युनलच झालंय ना. जी विद्यापीठाने निर्माण केलेली ती जी चौकट आहे, त्यामध्ये ज्या पद्धतीच्या कमिट्यांना ज्या पद्धतीचे निर्देश नोंदवण्यात आले, त्या निर्देशानुसार आज एकही महाविद्यालय या युजीसी नियमाचं उल्लंघन, म्हणजे या युजीसी नियमाला पाहून चाचपणार नाही. कारण इकडं आड इकडं विहीर झालंय. जर विद्यार्थ्याच्या बाजूनं जर थोडासा विचार केला तर अनुदानाला मुकावं लागेल, मान्यतेला मुकावं लागेल. आणि जर या पद्धतीने जर विचार केला नाही तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका आज मांडल्या जात आहेत, त्याला खऱ्या अर्थानं खूप मोठा तडा बसेल. विचार करण्याची गरज आहे मोदीजींनाही आपल्यालाही, की खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास करण्यासाठी अशा भेदभावाची वृत्ती समाजात रुजवून कधीही विकास होत नसतो. न्याय द्यावा तर सगळ्यांना सारखा द्यावा, सगळ्यांच्या पत्त्यावर पडावा, सगळ्यांना त्याबद्दल सुखरूपता वाटावी. पण फक्त जर या पद्धतीचे वातावरणकुलित एसी मध्ये बसून अशा पद्धतीचे घेतलेले निर्णय, समाज पटलावर ज्या पद्धतीचे आसूड ओढतायत, ज्या पद्धतीची भूमिका मांडतायत, खऱ्या अर्थानं ओबीसी बांधवांनाही, एसटी बांधवांनाही या संदर्भातला, आणि एससी बांधवांनाही या संदर्भात आजही मनात खूप मोठ्या शंका निर्माण झाल्या असतील की अशा पद्धतीचे कायदे निर्माण करण्याची काय गरज आहे. आणि ह्या कायद्यांच्या खऱ्या कसोट्या ज्यांच्यासाठी वापरल्या पाहिजेत, ज्यांच्यासाठी लावल्या पाहिजेत, त्या ठिकाणी मात्र शासन मौन आहे. खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचे उत्तर हे आपण शोधले पाहिजेत आणि सरकार समोर हे विषय मांडले पाहिजेत. त्याशिवाय या विषयांना खऱ्या अर्थानं समाजात रुजण्याच्या अगोदर या समाजातील भूमिकेला बदलण्याची गरज पडणार. याबद्दल तुमच्या मनात काय आहे आणि याबद्दल तुमच्या मनात काही वाटत असेल तर निश्चितपणे कॉमेंट्स करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.